आलंय, इथपर्यंत आलंय. माझा फोन आला, जरा स्विच ऑफ करून ठेवतो. परत तो वाजायला लागला तर ह्याच्या जागी. Industrial idea dash be safe window set switch off exclamation mark one power. नूतन मॅडम, आवाज व्यवस्थित येतोय? यस, येतोय येतोय बरोबर आहे. येतोय ना? ओके. येस. लाल रेषा जे ती बन नूतन मैडम शुरू कर सकते हैं? हाँ, हो गया 4:45. स्टार्ट कीजिए. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. नमस्कार श्रोते हो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एनजीएफ आणि सक्षम आयोजित मिटवू अंतर ऐकू निरंतर, मिटवू अंतर ऐकू निरंतर या वेबिनार मालिकेच्या तिसऱ्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. एनजीएफ आणि सक्षम या दोन सामाजिक संस्था संयुक्तपणे सध्या कोविडच्या काळात सामाजिक बांधिलकी दृढ करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतायत. तो म्हणजे विविध विषयांवर त्या क्षेत्रातील दिग्गज मान्यवर लोकांना आमंत्रित करणं, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याशी संवाद साधणं, अशी ही वेबिनार मालिका आहे. आणि त्याचा आज तिसरा भाग संपन्न होत आहे. आणि या तिसऱ्या भागासाठी विशेष आनंदाची, अभिमानाची गोष्ट म्हणजे माननीय डॉक्टर सौ प्राजक्ता गिरीश कुलकर्णी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माननीय श्री रमेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोनही मान्यवरांचं आणि एनजीएफ आणि सक्षमशी संबंधित आपणा सर्वांचं मी सहर्ष सविनय स्वागत करते. एनजीएफ आणि सक्षम विषयी अगदी 2 वाक्यात. एनजीएफ अर्थात नूतन गुळगुळे फाउंडेशन आपल्या आसपास असलेल्या दुःखितांचे अश्रू पुसावेत, विकलांग बहुविकलांग व्यक्तींना जगण्याची उमेद मिळावी, दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात येता यावं, त्यांना आत्मविश्वासानं आणि सन्मानानं जगता यावं यासाठी प्रयत्न करणारी, मार्गदर्शन करणारी, वेगवेगळे उपक्रम राबवणारी अशी संस्था म्हणजे नूतन गुळगुळे फाउंडेशन. सक्षम ही सुद्धा अशीच एक संस्था. समदृष्टी क्षमता विकास म्हणजे सक्षम. दिव्यांगांसाठी काम करणारी ही एक राष्ट्रीय संघटना आहे. देशातल्या सर्व राज्यामध्ये सक्षमचं काम चालतं. सक्षमचं काम सर्वदूर सर्व लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. दिव्यांगांना आणि विशेषतः
दृष्टीहीनांना जगण्याची दृष्टी देणारी अशी ही संस्था आहे. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, ज्यांच्या हौतात्म्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या ज्ञात अज्ञात वीरांना, शूरांना, क्रांतिकारकांना, देशभक्तांना आपण मनोमन वंदन करूया. भारत माझा देश आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण या माझ्या देशासाठी मी काय केलं, काय करत आहे आणि काय करू शकते याचा विचार आज आपण करूया. आणि असा विचार करूनच या देशासाठी म्हणजेच इथल्या माणसांसाठी, इथल्या समाजासाठी काम करणाऱ्या मान्यवर मॅडमना आज आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी माननीय श्री रमेश सावंत सर उपस्थित आहेत. संघ परिवारातील एक सच्चे स्वयंसेवक म्हणून ते परिचित आहेत. सक्षम कोकण प्रांताचे 2003 ते 2008 या काळातले ते संघटन मंत्री होते. 2008 ते 2016 या काळात सक्षमचे केंद्रीय महामंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. खर तर सर स्वतः दृष्टीहीन आहेत, पण तरी सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून अविरत अखंड असं त्यांचं सेवा कार्य सुरू आहे आणि ते सुरूच राहणार आहे. दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कामामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. स्वतः दृष्टीहीन असले तरी सुद्धा अनेकांना जगण्याची एक सकारात्मक दृष्टी देणारं असं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री रमेश सावंत सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आजच्या सेशनचं उद्घाटन म्हणून आपण 2 शब्द बोलावेत अशी मी आपल्याला विनंती करते. रमेश जी, आपको अनम्यूट करना पड़ेगा, आपका माइक म्यूट पर गया है. आपके आसपास कोई है रमेश जी? रमेश जी, तुमचा आवाज येत नाहीये. माझा आवाज पोहोचतोय का? विपुल जी, आप उधर से ही करने के लिए बोलिए ना, नहीं तो. हाँ. होस्ट we can do this ना, यशोधन? Sir, I have asked him to unmute, but I cannot unmute him. अभी आया? हाँ जी, हाँ, बोलू. बोला. हा, बोला बोला. ठीक आहे. एनजीएफ आणि सक्षम कोकण प्रांत सर्व पदाधिकारी, हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्वांना माझा मी रमेश सावंत आपल्या सर्वांना नमस्कार. फार चांगली गोष्ट आहे. एनजीएफ अशा प्रकारचे परिसंवाद, विचार गोष्टींचं आयोजन. हिंदीमध्ये बोलू का? मराठीत पण चालेल, हिंदीत पण चालेल. नाही, हिंदी मराठी सगळ्यांना समजेल काय? समजेल, तुम्ही बोला सर. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एनजीएफने परिसंवाद, विचार गोष्टींचं आयोजन केलेलं आहे. याच्यातून एक सुसंवाद साधला जातो. या सुसंवादातून अनेक प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण होते. आपल्याला काही नवीन कल्पनाही सुचतात. त्यामधून एखादा विचार असा प्रगट होतो त्याच्यात, तो ऐकताना आपल्याला असं वाटतं की हा, हे आवश्यक आहे, आपण ह्याचा आतापर्यंत विचार केला नव्हता, असाही मुद्दा एखादे येऊन जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या सुसंवादाची खरं गरज आहे. हे अधूनमधून झालं पाहिजेत. त्यामुळे एनजीएफचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्याने असा उपक्रम केलेला आहे. त्याबरोबर अंकुर नावाची जी संस्था इथे सम्मिलित झालेली आहे, कुलकर्णी दाम्पत्य दोघंही या विषयात काम करतात. एक खरोखर कौतुक करण्याचा विषय आहे की पती आणि पत्नी दोघंही काम करतात. असं दृश्य फार दुर्मिळ दिसतं. नूतन मॅडम त्याला नूतन मॅडम स्वतः पती पत्नी दोघंही काम करताय. मला वाटतं तुमच्यापासून प्रेरणा घेतली की तुम्ही त्यांच्यापासून, मला माहित नाही, पण आम्हाला प्रेरणा नक्की मिळेल. तर आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे. आपण खूप हर्षोल्लासाने तो साजरा करतो. ठीक आहे, खंडित का होईना भारत स्वतंत्र झाला आणि खंडित देशाचे आपण मोठ्या कौतुकाने स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, करणं आवश्यक आहे. ठीक आहे, मी इथे नकारात्मक विचार करण्यासाठी आलेलो नाही.
परंतु देश खंडित झाला ही गोष्ट विसरता येणार नाही. जगाच्या इतिहासातला एकमेव देश असा आहे की जो खंडित झाला आणि स्वातंत्र्य झाला, किंवा स्वातंत्र्य झाला आणि मग खंडित झाला, आणि आम्ही ते सहर्ष स्वीकार केलं, त्याला विरोध नाही केला. असो झाल्या गोष्टी होऊन गेल्यात, ते उघडण्यात काय अर्थ नाही, परंतु ही गोष्ट आपण सर्वांनी मनावर बिंबवली पाहिजे की आम्ही खंडित देशाचे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. खऱ्या अर्थाने देश खरंच स्वतंत्र झाला का, हा एक वेगळा चिंतनाचा आहे. तो आजचा आपला विषय नाही, पण केवळ स्पर्श करतो की अनेक बाबतीत आपण पारतंत्र आहोत. विचाराच्या बाबतीत, संस्काराच्या बाबतीत, आचार विचाराच्या बाबतीत, खान पान, भोजन, रीतरिवाज आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, अनेक प्रकारचं नव्या प्रकारचं संशोधन. यात आता भारत आत्ताच्या घडीला गेल्या 7 वर्षात भारत खूप प्रगती करतोय. परंतु तरी कितीतरी अनेक असे विषय आहेत की ज्यामध्ये आपण पारतंत्र आहोत, दुसऱ्यावर अवलंबून आहोत. तेव्हा स्वातंत्र्य हे सर्वांगाने समृद्ध असलं पाहिजे, ते सर्वांगाने सिद्ध झालं पाहिजे. त्याचा एकही पैलू सुटता कामा नये. मी मराठी बोलतोय, सगळ्यांना समजतंय ना? हो सर. हा, त्याचा एकही पैलू सुटता कामा नये. आम्ही जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा अनेक समाज धुरीणाने वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून समाजाची सेवा केली. कोणी अपंगांसाठी केलं, कोणी अनाथांसाठी केलं, कोणी आम समाजातील शिक्षण, आरोग्य, सेवा या सर्व विषयात काम केलं. राष्ट्राचं पुनर्निर्माण करणं म्हणजे नेमकं काय? तर आज जो आपला समाज आहे त्याला संघटित केलं पाहिजे, त्याच्यामध्ये देशभक्तीची भावना जागवली पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्या कर्तव्याची भावना जागवली पाहिजे. केवळ मी आणि माझा परिवार असा संकुचित विचार सोडून समाजभिमुख बनवलं पाहिजे आणि समाजाचं एक सामूहिक व्यक्तिमत्व विकसित झालं पाहिजे. हे करायचं असेल तर या प्रक्रियेला आपण म्हणतो आम्ही राष्ट्राचं पुनर्निर्माणाची प्रक्रिया करतो किंवा राष्ट्राचं पुनर्निर्माण करतो. पुनर्निर्माणाच्या आता प्रस्तावनेमध्ये उल्लेख झाला की त्यांना प्रवाहात आणणं. असे कितीतरी घटक आहेत समाजामध्ये की जे देशाच्या राष्ट्रीय प्रवाहाच्या बाहेर आहेत. ते काही घटक अज्ञानामुळे प्रवाहाच्या बाहेर आहेत, काहींना जाणून बुजून ठेवलेलं आहे, तर काही घटक हे कुठल्या तरी विशिष्ट शक्तीच्या इशाऱ्याने चालतात आणि ते प्रवाहाच्या बाहेर राहतात. परंतु जे अज्ञानाने केवळ परिस्थितीमुळे प्रवाहाच्या बाहेर आहेत, काही चुकीच्या विचारांमुळे जे बाहेर आहेत, त्यांना आपण प्रवाहात सामील करून घेऊ शकतो. प्रवाहात सामील करण्यासाठी केवळ उपदेश चालणार नाही, केवळ वैचारिक प्रबोधन चालणार नाही, तर त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या अधिक गरजा आपण त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यांच्यावरचा अन्याय जो होतो त्या अन्यायाला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे त्यांना. ही प्रक्रिया जर झाली तर त्यांना राष्ट्रीय विचार त्यांच्या मनाला भावू शकतो. अन्यथा नुसतं पोथी वाचन होईल. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी उपाशी पोटी कोणाला वेद शिकवणार नाही. आपणही त्याच्या समस्यांनी गांजलेला असताना त्याला देशभक्ती नाही शिकू शकत, त्याला समाजाविषयीचं उत्तरदायित्व नाही शिकू शकत. म्हणून त्याच्या समस्यांना प्रथम हात घालावा लागतो. आणि हा हात घालत असताना आपल्यापैकी बरेच कार्यकर्ते आहेत, म्हणून जरा स्पष्ट बोलतो, कुणी त्याचा गैरसमज करून घेऊ नये. काम करत असताना समाजाशी समरस होऊन काम केलं तर त्याची नाडी आपल्याला समजते. काम करत असताना आपण त्याच्याशी एकरूप झालो तर त्याच्या अंतरातल्या वेदना आपल्याला कळतात. आता काही दिवसापूर्वी संघाची एक समन्वयाची बैठक झाली यशवंत भवनला, आणि त्यामध्ये त्या बैठकीत सर्व विचार झाला. अनेक संस्था असतात त्या समन्वय बैठकीला, आणि मग शेवटी एक सूचना आली की कुणाला सुचवायचंय का असं कुठलं क्षेत्र आहे की जिथे संघाने काम केलं पाहिजे, बाकी राहिले की जे आवश्यक आहे. बाकी राहिले म्हणण्यापेक्षा आवश्यक आहे फार. बरेच जणांनी काही ना काही विषय सुचवले. मी उभा राहिलो
आणि मी सांगितलं रस्त्यावर भीक मागणारे जे भिकारी आहेत त्यांना संघटित करून त्यांना भीक मागण्यापासून प्रवृत्त करणं खूप मोठी शक्ती समाजाची वाया जाते. आणि ते संस्कारहीन आहेत, आचारहीन, विचारहीन, त्यांना कुठलेही माणुसकी नसते आणि सर्वच दृष्टीने ते मागासलेले आहेत. तर अशा लोकांबरोबर मी राहिलेलो आहे, मी बोललेलो, त्यांच्या घरात गेलो, त्यांच्या आत आलोय त्यांच्याबरोबर, तेव्हा त्यांच्या आतल्या वेदना कळतात आपल्याला. आणि हा माझ्या सूचनेचं तिथे स्वागत झालं, सर्वांनी मनापासून स्वागत केलं. असे कितीतरी घटक, या घटकांमध्ये दिव्यांग व्यक्ती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचं धर्मांतर होतं, त्यांचे चुकीचे काही सामाजिक तत्व आहेत, त्याचा त्या फायदा घेतात. महिलांची परिस्थिती तर विचारायलाच नको, त्यांचाही फायदा घेतला जातो. परंतु अशा याच्यात काम करत असताना आपण सर्वांनी त्या समाजाशी समरस होऊन त्यांच्या समस्यांना हात घातला तरच ते राष्ट्रीय प्रवाहात येऊ शकतात, अन्यथा नाही. नुसता उपदेश काही कामाचा नाही. आपण काम करत असताना त्या व्यक्तीला घडवलं पाहिजे. दत्तक मुलं जे आपण घेतो किंवा आपण देतो, सक्षम नाही 50 मुलं दत्तक दिलेत, ते कार्यक्रम कसं तर आमचा कटाक्ष असं की त्यात आपण त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना चांगलं इंग्रजी बोलता आलं, त्यांना अन्य काही भाषा बोलता आल्या, त्यांना विज्ञान सायन्स समजलं, ते हुशार झाले, चांगल्या क्रमांकाने पास झाले, चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागले, मग त्यांनी कुठेतरी ब्लॉक घेतला, घर घेतलं, बंगला घेतला, मग लग्न केलं. एवढ्या पुरता मर्यादित आपलं काम असता कामा नये. आपल्याला यंत्रमानव नाही तयार करायचे. यंत्रमानवासाठी आवश्यक असलेले सर्व गुणांबरोबर त्याच्यामध्ये त्याच्या कर्तव्याची, उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणारा संस्कारही आपण केला पाहिजे. त्याला हे जाणून दिलं पाहिजे की तुला समाजाने किंवा संस्थेने मदत केल्यामुळे तू मोठा झालास, तू समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याने ते सहर्ष स्वीकार केलं पाहिजे. अशा प्रकारे संस्कार केला पाहिजे. तर काम सर्व पैलूंचा आपण विचार केलाय असं होऊ शकतो. काम करत असताना त्याच्या सर्व पैलूंचा म्हणजे सर्वांगाने काम केलं पाहिजे. विकास, सर्वांगीण विकास असला पाहिजे. तो एकच असता कामा नये. माणसाच्या शरीराचा एखादा भाग मोठा असतो. हत्तीरोग झालेला माणूस असतो, त्याचा पाय मोठा असतो, खूप जाड असतो, आणि जर त्याला कोण म्हणालं की तुझा विकास होतोय, पायापासून सुरुवात झाली, चालेल का? असं नाही होऊ शकत. शरीराचा विकास कशाला म्हणतात? सर्व अवयव सारखे वाढले पाहिजेत, सर्व अवयवांचं सुडवलं असले पाहिजेत. एक लहान एक मोठा, त्याला विकास नाही म्हणता येणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे जे पैलू येतात, जे जे विषय येतात, त्या सर्व विषयांमध्ये दत्तक दिलेल्या मुलांना, मुलं असोत किंवा दिव्यांग असोत किंवा अन्य मागास उपेक्षित समाज असो, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने संस्था प्रयत्न नाही करत, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. तर या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न कराल. आपण सर्वजण सुशिक्षित आहात, थोडा कहा बहुत समजा अशापैकी आहात. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमातून आपण प्रेरणा घेऊन जाल आणि प्रत्यक्ष तसं काम कराल अशी आशा बाळगतो. आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. विपुलजी, कैसा लगा? धन्यवाद सर. हा, कसं वाटलं तुम्हाला? अतिशय छान वाटलं. तुमचे ठीक आहे. विचार आणि तुमचं काम याविषयी खरं तर आम्हाला ऐकायला आवडेलच. पण आज मात्र आपण मुख्य वक्त्यांना ऐकणार आहोत, त्यामुळे आम्ही तुम्हाला थोडासा वेळ दिला, त्याबद्दल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता यानंतर खूप लोकांना ज्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे त्या आपल्या माननीय डॉक्टर सौ प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, मी मॅडमचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. संपूर्ण देशात नावाजलेली आणि महिलांसाठी, बालकांसाठी, HIV बाधितांसाठी काम करणारी एक खूप मोठी संस्था म्हणजे स्नेहालय. 3000 कार्यकर्त्यांसह काम करणाऱ्या स्नेहालयचा एक पूर्ण स्वतंत्र विभाग म्हणजे स्नेहांकुर, अर्थात दत्तक विधान केंद्र. या स्नेहांकुरच्या प्राजक्ता मॅडम फाउंडर डायरेक्टर आहेत. आपल्या देशात दर 8 मिनिटाला एक मूल बेपत्ता होतं आणि त्यातील 40% मुलं ही आई वडिलांना सापडतच नाही. मग ही मुलं जातात कुठं? एक अस्वस्थ करणारा अनुत्तरित असा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचा पाठलाग प्राजक्ता मॅडमनी केलाय.
अनाथ बेवारस मुलांना दत्तक विधान प्रक्रियेद्वारे योग्य कुटुंबाच्या हवाली करत त्यांचं भविष्य सुरक्षित करणाऱ्या या मुलांसह कुमारी माता, बलात्कारित मुली, माता, परित्यक्त्या, घटस्फोटित, बालवधू, देहविक्रय करणाऱ्या महिला, फसवणूक झालेल्या महिला या सगळ्यांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या, आग्रही असणाऱ्या अशा डॉक्टर प्राजक्ता मॅडम. भारतामध्ये मागील 3 वर्षात सर्वात जास्त दत्तक मुलं या संस्थेतून दिली गेली आणि अनेक जोडप्यांना आई बाबा होण्याचा आनंद तर मिळालाच, वेळ झाला की पण मला सांगा. अनेक अनाथ मुलांना आईच्या कुशीत जाता आलं. स्नेहालय आणि डॉक्टर गिरीश कुलकर्णी म्हणजे जणू देह आणि आत्मा. आणि अशा कर्तृत्ववान माणसाची पत्नी असल्या तरी सुद्धा मॅडमने स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व समाजात निर्माण केले. स्वतःच्या अनुभवातून, शिकण्याच्या उमेदीतून धाडस, निर्णय क्षमता, वैचारिकता, समान महान ध्येय आणि कामात झोकून देण्याचा स्वभाव, समाजसेवेचं तनामनाला लागलेलं वळण ही मॅडमची खास खास वैशिष्ट्य आहेत असं म्हणता येईल. स्नेहांकुरचा स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा एल्गार खूप मोठा आणि महत्वाचा आहे. मुली वाचवा या त्यांच्या उपक्रमामुळे मुलींचा जन्मदर वाढला, विशेषतः नगर जिल्ह्यात. आणि याची दखल सत्यमेव जयते या कार्यक्रमात आमिर खाननी घेतली आणि स्नेहांकुरचं काम देशात आणि देशाच्या बाहेर पसरलं गेलं, अनेकांपर्यंत पोहोचलं गेलं. देशभरातील 130 पेक्षा जास्त जिल्ह्यातून आज स्नेहांकुरचं काम सुरू आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर अनेक राज्यातून समस्याग्रस्त कुमारी माता, बलात्कारित महिला स्नेहांकुरकडे खूप मायेनं आणि आशेनं धाव घेतात. असं खूप काम खरं म्हणजे स्नेहांकुरचं वाढत चाललंय, पसारा खूप मोठा आहे. याचा फार काही आनंद मॅडमना किंवा त्या संस्थेला नाहीये, कारण त्या असं म्हणतात, समाजातल्या मुलांना टाकून देण्याची ही वृत्ती, मुलांना टाकून देण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तो दिवस जेव्हा येईल तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होईल. त्या दिवसाची आम्ही प्रतीक्षा करतोय. मॅडम, तुमच्या कार्याला आमचा खरंच सलाम आहे. एकाच ध्यासानं प्रेरित होऊन काम करणारे तुम्ही दोघे पती पत्नी म्हणजे माणसातला देव आहात. अनाथांचं मायेचं घर अर्थात मानवतेचं मंदिर उभारणाऱ्या तुम्हाला आमचा अगदी मनापासून नमस्कार. आणि यानंतर मात्र आता आम्ही तुम्हाला ऐकणार आहोत. मॅडमना आपण बोलण्याची जेव्हा रिक्वेस्ट केली तेव्हा मॅडम असं म्हणाल्या की आपण थोडंसं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बोलूया, कारण आपला विषय ही तसाच आहे. या क्षेत्रात अनेक वर्ष काम केले आहे त्यांनी, अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. त्या धर्तीनं आपण बरेच प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत लोकांनी, त्यातले काही निवडक प्रश्न आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि त्यानंतर खुलं व्यासपीठ असेल, कोणीही प्रश्न विचारू शकतात. मॅडम नमस्कार परत एकदा करते, स्वागतही करते. आणि पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतोय की महाराष्ट्राला दत्तक विधानाचा इतिहास आहे का? गीताताई नमस्ते आणि सगळे उपस्थित असलेले श्रोते, तुम्हालाही माझा नमस्कार. स्वतः उपजत कार्यकर्ते असलेले आणि दिव्यांगांसाठी कार्यकर्त्यांची फळी उभारणारे रमेशजी सावंत आणि नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या नूतनताई, तुमचे सगळ्यात पहिल्यांदा खूप आभार, कारण की तुम्ही एका खोल विषयाला हात घातला आहे. आणि मी असं म्हणेन की हे फक्त रुजवात आहे या विषयाची. खरा हा विषय इतका खोल आहे की कदाचित काही तास आपल्याला ह्या विषयाला धरून बोलावं लागेल. आज सक्षम आणि नूतन गुळगुळे फाउंडेशननी ह्या विषयाला हात घातला आहे, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचं खूप आभार आणि कौतुक नीता माळीताईंचं पण, कारण पहिल्याच तुम्ही कार्यक्रमांना सुरुवातीलाच खूप एका सुसूत्रतेत मध्ये बांधलं आहे, त्यामुळे विशेष कौतुक तुमचं पण. आपण प्रश्नाकडे वळूयात की महाराष्ट्राला इतिहास आहे का अडॉप्शनचा, दत्तक विधानाचा. तर नूतनताई, महाराष्ट्राला तर नक्कीच खूप मोठा इतिहास आहे दत्तकाचा. पण मी असं म्हणेन की फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या भारतालाच दत्तकाचा खूप मोठा इतिहास आहे. आपण मागे जर डोकावून बघितलं आणि तर आपल्याला भूतकाळात मागे डोकावून बघितलं, आपल्या पौराणिक पात्रांकडे बघितलं, इतिहासाकडे बघितलं,
तर आपल्याला अनेक लोक असे दिसतील, भेटतील, जे आपल्या ओळखीचे आहे आणि ते दत्तक आहेत. तर त्यातले सगळ्यात खूप ओळखीचे लोक म्हणजे ज्याच्या आपला अतिशय लाडका आणि मनोहारी रूप असलेला देव म्हणजे कृष्ण. आणि आपण त्याला नेहमी भेटत असतो. कृष्ण हा दत्तक होता आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की सीता, अर्जुन हे पण दत्तकच पुत्र आणि कन्या होती. तर आपण ह्या पात्रांना सतत भेटत आलेलो आहोत. याच्याशिवाय इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत. महाराष्ट्रात म्हणा तुम्ही तर आपण अनेक राजारामांपासून शाहूंपर्यंत अनेक लोक राजे हे दत्तक होते हे पण माहिती आहे. एक मुळात लक्षात घ्यायला पाहिजे गोष्ट की पूर्वीच्या काळी दत्तक मूल घेणं हे खूपसं वंशवृद्धीसाठीचं कारण होतं आणि या कारणासाठी मुलं दत्तक घेतली जात असत. काळाच्या ओघात ही सगळी परिमाण बदलत गेली, पण मुळामध्ये वंशवृद्धीसाठी भारतात आणि रोमन हिस्ट्रीकडे बघितलं आपण तर दत्तकाची मोठी परंपरा आहे. आणि अलीकडच्या काळात म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये एका मोठ्या व्यक्तीने मूल दत्तक घेतलं होतं आणि हे दत्तक घेण्याचं कारण असं होतं की जातींचा जो अडसर आहे तो तोडून टाकायचा. ह्या हेतूनी ज्योतिराव फुले आणि त्यांची बायको सावित्रीबाई फुले यांनी काशीबाई नावाच्या एका तरुण विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला होता. त्यांचं नाव त्यांनी ठेवलं यशवंत. तर हे यशवंत फुले यांचं अडॉप्शन 1874 मध्ये झालं आणि पुढे यशवंत डॉक्टर म्हणून खूप नावारूपाला आले. तर आपल्या महाराष्ट्राला आणि एकूणच भारताला दत्तकाचा मोठा इतिहास आहे. पूर्वी मूल मांडीवर बसवून दत्तक विधान केलं जायचं असं बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की आता मात्र तसं नाहीये. ह्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर ही जी मूल मांडीवर घ्यायचं आणि दत्तक घ्यायची ही जी प्रथा होती ही साधारणपणे कधी आणि कशी बंद झाली? मी असं नाही म्हणणार बरं का की ती पूर्णपणे बंद झालीये, पण तिचं प्रमाण खूप कमी झालंय आता. आपण असं म्हणूयात की मांडीवर बसवून मूल दत्तक घ्यायचे पूर्वी आणि त्याच्यासाठी काही विधी असायचे ते केले जायचे. ह्याला आता आम्ही म्हणतो की प्रायव्हेट अडॉप्शन्स. तर ही प्रथा बंद होत आलेली आहे. त्याच्या मागे एक खूप ठोस आणि चांगलं कारण आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की ही परंपरा पूर्वी घरांमध्ये चालायची, राज्य विस्तारासाठी, वंश विस्तारासाठी चालायची. जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं त्यावेळेस कुठेतरी इंग्रज राज्यकर्त्यांना हे जाणवायला लागलं होतं की जी मुलं निराधार आहेत किंबहुना ज्यांना संरक्षणाची गरज आहे अशा मुलांसाठी काहीतरी काम सुरू करायला पाहिजे. म्हणून 1850 मध्ये एक अप्रेंटिसशिप ऍक्ट नावाचा ऍक्ट त्यांनी आणला होता. ह्याचा हेतू ह्या ऍक्टचा असा होता, म्हणजे हा बालकांसाठी तयार झालेला पहिला कायदा आहे आणि ह्याचा हेतू असा होता की जी मुलं असुरक्षित वातावरणात आहेत, ज्यामुळे त्यांना गुन्हा करावा लागतोय, अशा मुलांना संरक्षण मिळवून देणं आणि त्यांना रोजगार पुरवण्याची योजना असा ह्या ऍक्टचा मुळामध्ये हेतू होता. आणि तिथून बालकांच्यासाठी कायदे व्हायला सुरुवात झाली आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1956 मध्ये हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स नावाचा एक कायदा अस्तित्वात आला, ज्याच्या अंतर्गत हिंदू धर्मातल्या लोकांना मूल दत्तक घेता येत असे. पण हिंदू सोडून जे लोक होते इतर धर्मांचे जसे की ज्यू, मुस्लिम, ख्रिश्चन ह्यांच्यासाठी एक दुसरा कायदा होता, तो म्हणजे गार्डियन्स अँड वॉर्ड्स ऍक्ट. तर होतं काय की हा एकसंध आणि एकछत्री कायदा नव्हता. ह्या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स होत्या आणि त्यामुळे एक प्रकारची त्रुटी तयार होत होती किंवा नियमांचा विस्कळीतपणा येत होता.
आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पालक आणि दत्तक मुलं ह्या दोघांनाही पुरेसं संरक्षण मिळत नसे कायद्याचं. त्यामुळे मग नंतर 2000 मध्ये 2000 साली जे ऍक्ट च्या अंतर्गत अडॉप्शनचा विचार व्हायला लागला आणि आपण असं म्हणू हा जे ऍक्ट जो आहे त्याचा एका छत्रीखाली अडॉप्शन दत्तक विधान ह्या विषयाला आणण्याचं काम जे ऍक्टनी केलेलं आहे. तर जे ऍक्ट मध्ये काय झालेलं आहे की पूर्वी हे जे प्रायव्हेट अडॉप्शन होते, मी तुम्हाला म्हटलं की मांडीवर बसून जे अडॉप्शन व्हायचे किंवा नुसतं कागदपत्र एक नोटराइज डॉक्युमेंट तयार व्हायचं आणि नोटराइज डॉक्युमेंट झाल्यानंतर प्रत्यक्ष न्यायालयासमोर ह्याची नोंद प्रत्येक वेळेस होईलच असं नसायचं. त्यामुळे व्हायचं काय की ह्या मुलांना काही संरक्षण नव्हतं. पुढच्या काळामध्ये मुलांची हेळसांड झाली आहे का, की त्यांना न्याय मिळाला आहे, त्यांना पालकांच्या संपत्तीत अधिकार मिळालाय का, त्यांची मानसिक जबाबदारी नीट पूर्ण जी पालकांनी घेतलेली आहे ती पार पडली जाते का, संगोपन नीट होते का, ह्याचा मागोवा काढण्याचं काही साधन नव्हतं. आणि अशा प्रकारे अनेक मुलांची हेळसांड झाल्याची शक्यता होती. त्याच प्रकारे उलट सुद्धा होतं की पालकांना सुद्धा काही संरक्षण नव्हतं, की गोपनीयता नव्हती. बरेचदा असंही होण्याची शक्यता होती की आहे म्हणजे अजून सुद्धा की मूल पळवून आणलेलं आहे, ट्रॅफिक आहे मूल, त्याला कुठले तरी आजार आहेत, गुप्तता नाही बाळगलेली आणि त्यामुळे पालकांना पण पुरेसं संरक्षण आहे. पालकांना पण पुरेसं संरक्षण नव्हतं. जे ऍक्ट खाली जेव्हा अडॉप्शन आलं तेव्हा एक प्रक्रिया सुरळीत करण्यात आली अडॉप्शनची, ज्या योगे हे दत्तक विधान गुप्त ठेवण्याला प्रायोरिटी दिली गेली आणि एक मुख्य गोष्ट केली गेली की सर्वांना समान अधिकार. म्हणजे पूर्वी जे वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत हिंदू आणि नॉन हिंदू लोक अडॉप्शन करायचे ते जाऊन फक्त जे ऍक्ट खाली आता अडॉप्शन व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं की एक कायदा आणि त्या कायद्याचे सगळे फायदे मिळायला लागले. अडॉप्शन मध्ये गुप्ततेला जे महत्व तयार झालं त्यामुळे पालकांना एक प्रकारची सेक्युरिटी मिळाली. मुलांचं हित आणि पालकांचं हित दोन्हीही साधलं गेलं आणि न्याय प्रक्रियेला हे बघता यायला लागलं की हे मूल नक्की कुठल्या हेतूने दत्तक विधानाच्या कक्षेत आलेलं आहे आणि त्याचं नीट सक्षम कुटुंबामध्ये आणि जबाबदारीने सांभाळ चाललेला आहे का नाही चाललेला, हे जे ऍक्ट मुळे होण्यासाठी मदत झाली. आणि हळूहळू जे ऍक्टच्या एका छत्रीखाली अडॉप्शन चालू झाल्यामुळे मांडीवरचं किंवा प्रायव्हेट अडॉप्शन जे आहे ते बंद व्हायला लागलेलं आहे. आत्ता सुद्धा दत्तक विधान नात्यांमध्ये करता येतं, मात्र कारा नावाची जी स्वायत्त संस्था आहे गव्हर्नमेंटची तिच्याकडे अशा खाजगी परंतु नातेवाईकामध्ये केले गेलेल्या दत्तक विधानाची नोंद होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारचं दत्तक विधान हे इलिगल मानण्यात येतं. आत्ता रिसेंटली काही ह्याला कॉन्ट्राडिक्टरी निर्णय पण दिले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स ऍक्टचा उल्लेख आहे या निकालांमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण खोलात आज नाही शिरणार आहोत, पण मी असं सांगेन की आज जरी जे ऍक्टच्या अंतर्गत हे सगळे प्रायव्हेट अडॉप्शन बंद पडत असले होत असले आणि जे ऍक्टचा फायदा होत असला सुरक्षिततेसाठी, तरी सुद्धा अशा प्रकारचे दोन कायदे अस्तित्वात असणं ही दुविधेची गोष्ट आहे. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स ऍक्ट हा आता त्याचा पुनर्विचार व्हायला हवा की हा चालू ठेवायचा का नाही ठेवायचा. तर मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या कारणासाठी प्रायव्हेट अडॉप्शन्स किंवा नुसत्या नोटराइज पेपरवर होणारे अडॉप्शन, मांडीवरचे अडॉप्शन हे बंद झालेले आहेत, कारण त्याच्यामध्ये दोन्ही जे घटक आहेत ते असुरक्षित राहतात.
एखादा निराधार आणि अनाथ मूल असेल, म्हणजे आता विशेषतः मुंबई सारख्या शहरात तर बऱ्याच वेळेला अशी मुलं दिसतात, आढळतात. तर असं एखादं अनाथ मूल असेल तर आपण आपल्या घरी आणून त्याला सांभाळू शकतो? असं म्हणजे मी म्हणेन की ही भावना खूप चांगली आहे. अशा प्रकारे कुणाला तरी आपल्याला आधार द्यावासा वाटतो, ही कौतुकास्पद भावना आहे. पण असं मूल आपण खरं तर आपल्याला दिसलं तर आणू नये, कारण की कायद्याने हा गुन्हा आहे. जर असं मूल आपल्याला आढळलं तर आपण आपल्या चांगल्या भावनेला एक योग्य वाट द्यावी आणि त्या मुलाला जवळच्या पोलीस स्टेशनकडे किंवा चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे किंवा एखाद्या दत्तक विधान संस्थेमध्ये किंवा आम्ही चाइल्ड केअर सेंटर म्हणतो, मुलांसाठीच्या स्वयंसेवी संस्था, यांच्याकडे आपण जरूर आणून सुपूर्द करावं. कारण ही सगळी लोक ह्या मुलांना CWC म्हणजे लहान मुलांचं जे कोर्ट आहे त्यांच्यासमोर उभं करत असते. आणि असं उभं केल्यानंतर CWC हे बघते की हे मूल खरंच दत्तक विधानामध्ये आणण्याजोगं आहे का, किंवा काळजी आणि संरक्षणासाठी आहे का, ह्याचा विचार केला जाऊ शकतो का. बरेचदा असं पण असतं की एखादं मूल असं असू शकतं की आपण ते दयेपोटी घरी आणलेलं आहे आणि ते कुठून तरी कोणीतरी पळवून आणलेलं मूल आहे, किंवा आपण एखादं मूल आणलं आणि मग नंतर आपला जीव त्याच्यामध्ये गुंतला आणि मग त्याचे पालक आले आणि एक प्रकारे ब्लॅकमेलिंगला सुरुवात झाली. अनेक लोक अशीच प्रायव्हेट अडॉप्शन थेट हॉस्पिटल्स मधनं करतात आणि मग ते कायमचे एका अत्यंत मानसिक बर्डन खाली असतात, सायकोलॉजिकल बर्डन खाली, की आपलं हे काम उघडकीला तरी येणार नाही ना, ह्याचे आई वडील तरी येणार नाहीत ना. तर अशा प्रकारे जेव्हा आपण एखादं मूल आपल्या घरी आणतो तेव्हा ते कदाचित कुणाचं तरी असं मूल असतं जे पळवून आणलंय, हरवलेलं आहे, त्याचे आई वडील शोधत आहेत. उलट तुम्ही घेऊन गेलेत त्याला पोलिसांकडे, तर शक्यता आहे की पोलिसांकडे इन्फॉर्मेशन आहे आणि हे मूल आई वडिलांना सापडायला मदत होईल. आणि आमच्याकडे एक मिसिंग मुलांचं पोर्टल असतं, त्याच्यावर आम्ही प्रत्येक मुलाला अपलोड करत असतो. तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचवलं तर कदाचित मूल आई वडिलांना सापडेल. तर एकतर मूल योग्य जागी पोहोचवल्याने ते योग्यरित्या अडॉप्शन मध्ये येणार आहे, त्याला त्याचे हक्क मिळणार आहेत आणि आपण सुरक्षित राहणार आहोत. तर म्हणून आपण योग्य ठिकाणी मूल पोहोचवलं पाहिजे आणि आपण ते अजिबातच घरी ठेवून घेता कामा नाही या कुठल्याही अथॉरिटीजना न कळवता, कारण हा ट्रॅफिकिंगचा गुन्हा होऊ शकतो. म्हणजे दत्तक ही एक संपूर्ण व्यवस्थितपणे हाताळायची एक कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा ती पूर्ण केली पाहिजे. मग ही कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असते? खरं तर दत्तकाची जी कायदेशीर प्रक्रिया असते ती मी थोडक्यात आत्ता सांगते, पण खरं तर ती आत्ता तिची म्हणजे मी तोंड ओळख करून देते. हे सांगत असताना अनेक प्रश्न पडतात लोकांना, त्याचं निराकरण त्या त्या क्षेत्रातली अनुभवी लोक, तिथली तुमच्या जवळपासची लोक करू शकतात. तर ज्यांना दत्तक विधान करायचं आहे त्यांनी एकतर ते कायदेशीररित्याच केलं पाहिजे, या बाबतीत मी पुन्हा एकदा आग्रहाने सांगेन. आणि मग तुम्ही काय करणार, तर मी काराचा आता उल्लेख केला, तर कारा नावाची जी स्वायत्त संस्था ऑटोनॉमस बॉडी आहे गव्हर्नमेंटची, तिचं केअरिंग्ज नावाचं एक पोर्टल आहे. तुम्ही जर केअरिंग्ज नावाने गुगल सर्च केला तर तुम्ही लगेचच तुम्हाला ती सापडते. इथे जाऊन तुम्ही पालकांसाठी, दत्तक पालकांसाठी रजिस्ट्रेशनची सोय आहे, लिंक आहे, त्याच्यावर जायचं आहे आणि तुम्हाला जी कागदपत्र सांगितलेली आहेत ती अपलोड करायची. स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कागदपत्र अपलोड करायला लागत असतात. ही कागदपत्र अपलोड करायची आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या समोर काही संस्था दिसतात ज्या तुमचा होम स्टडी रिपोर्ट करून देऊ शकतात. आणि हा होम स्टडी रिपोर्ट कशासाठी असतो, तर हे अपेक्षित आहे की हे जे लोक ज्यांना
ज्या लोकांना दत्तक विधान करायचं आहे त्यांना व्हॅलिडेट करणं हा हेतू असतो होम स्टडी करणाऱ्या संस्थांचा. आणि त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे ह्या दत्तक विधान प्रक्रियेमध्ये. कारण पालक किती सुयोग्य आहेत अडॉप्शनसाठी हे त्यांनी बघायचंच असतं. त्याबरोबर पालकांचं मानसिक प्रिपरेशन किंवा जर अजून कुठल्या तऱ्हेची तयारी करून घ्यायची असेल ते करून घेण्याचं पण संस्थेचं काम असतं. म्हणून ही संस्था निवडताना तुम्ही विचारपूर्वक संस्था निवडायला हवी आहे. ही संस्था तुम्ही जेव्हा निवडता ऑनलाईन सिलेक्ट करता, ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे आता, तेव्हा संस्थेला हे कळतं की ह्या पालकांनी त्यांची निवड केलेली आहे होम स्टडी रिपोर्ट करण्यासाठी आणि होम व्हिजिट तयार करण्यासाठी. मग संस्था त्यांच्याशी संपर्क करते आणि मग पुढे त्यांची होम व्हिजिट होते, त्यांचा इंटरव्ह्यू होतात, काउन्सिलिंग सेशन्स होतात आणि ह्या सेशन्समध्ये सर्व प्रकारची प्रश्न पालकांचा जे आहे त्यांचं निराकरण व्हावं हा हेतू अपेक्षित आहे. तर हा हेतू पूर्ण झाल्यानंतर संस्था रेकमेंड करते जर त्यांना हे पालक सुयोग्य वाटत असतील तर, आणि त्यांचा होम स्टडी अपलोड करते. ज्या वेळेस त्यांचा होम स्टडी अपलोड होतो त्यावेळेस पालकांना त्यांच्या ईमेलवर नोटिफिकेशन येतं आणि त्यांचा एक वेटिंग नंबर क्रिएट होतो. आता पालकांना तो वेटिंग नंबर चेक करायला लागतो मधनं, आणि जेव्हा हा खाली येईल अगदी तेव्हा म्हणजे आजच्या घडीला तर साधारण 1.5 वर्षाचं वेटिंग आहे अडॉप्शनसाठी. तर जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला हे एकतर सातत्याने चेक करायला लागतं आणि एक प्रोफाईल येते तुमचा नंबर आल्यावर ऑनलाईन मुलाची प्रोफाईल आल्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही ती प्रोफाईल बघायची असते आणि ती जर योग्य वाटली प्रोफाईल तर मग तुम्ही ती ऑनलाईन सिलेक्ट करायची असते. ऑनलाईन सिलेक्ट तुम्ही प्रोफाईल नाही केली, तुम्हाला कुठल्या तरी कारणाने असं वाटलं की नाही मी ह्या मुलामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा मला काही अडथळा आहे, तर तुम्ही जर ऑनलाईन रिजेक्ट केलं हे मूल तर तुम्हाला 3 महिन्यांनी एक मूल दाखवलं जातं. तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा सिलेक्ट नाही करू शकलात तर अजून एकदा दाखवलं जातं, पण तिसऱ्यांदा तुम्हाला मूल दिसत नाही तर तुम्ही पुन्हा एकदा वेटिंग लिस्टच्या तळाशी जाता. हे कधी होतं जर तुम्ही रिजेक्ट केलं तर, पण तुम्ही मूल सिलेक्ट केलं ऑनलाईन आणि मग सिलेक्ट केल्यानंतर संस्था तुम्हाला ज्या वेळेस सगळी कागदपत्र घेऊन बोलवते तेव्हा तुम्ही संस्थेमध्ये गेलात आणि तिथे जाऊन तुम्ही जर मुलाला रिजेक्ट केलं तर मात्र तुम्ही एकदा पुन्हा वेटिंगला लागता आणि वेटिंग लिस्टच्या तळाशी जाता. तर मग तुम्ही वेटिंग लिस्टच्या तळाशी जर गेलात तर तुम्हाला पुन्हा 2-1.5 वर्ष वेटिंग करावं लागतं. आपण असं समजू की तिथे गेल्यानंतर सिलेक्शनला संस्थेला तुम्ही पसंतच पडलात, कन्सेंट दिला संस्थेने, तिथे पण तुमचा इंटरव्ह्यू होतो अडॉप्शन कमिटी समोर, कागदपत्र सगळी व्हेरीफाय होतात, पालकांशी बोललं जातं. पालक सुद्धा त्यांना पण इक्वल राईट आहेत मुलांना बघायचे, तेही त्याची सगळे मेडिकल रेकॉर्ड्स चेक करू शकतात. आणि अशा प्रकारे पालक आणि अडॉप्शन एजन्सी ह्यांना एकमेकांचे कन्सेंट दिले, सुयोग्य वाटले तर अडॉप्शनची प्रक्रिया पुढे जाते आणि 15 दिवसाचा कालावधी असतो मूल सिलेक्ट केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण व्हायला. आणि मग कोर्टासमोर पिटिशन दाखल केलं जातं जिल्हा न्यायालयासमोर आणि मग लगेच बाळ घरी येतं पिटिशन दाखल केल्यावर. पुढे 2 महिन्यांनी सर्वसाधारणपणे 2 महिन्यांनी पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात जावं लागतं आणि मग मेहरबान कोर्टाशी बोलल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार मुलाचं दत्तक विधानासाठीचं बर्थ सर्टिफिकेटची ऑर्डर करतात ते आणि बर्थ सर्टिफिकेट तुमच्या पालकांच्या हाताला लागतं, संस्था त्यांना ते पाठवून देते. तर अशी ही साधारणपणे नोंदणी केल्यानंतर 2 वर्षात संपणारी प्रक्रिया आहे.
जरा गुंतागुंतीची वाटेल आता प्राथमिक तुम्हाला सगळ्यांना ऐकताना, पण ती हळूहळू जसे जसे आपण पुढे जाऊ तशी ती आपल्या लक्षात येते. आणि आम्ही स्नेहांकुर अडॉप्शन सेंटर म्हणून कायमच कुठल्याही पालकांना जे आमच्याकडे रजिस्टर नाही आहेत त्यांना सुद्धा हेल्पलाईन म्हणून कधीही कुठलीही मदत आणि माहिती द्यायला तयार असतो. तर तुम्ही अशा प्रकारे मदत घेऊ शकता जिथे जिथे तुम्हाला कळणार नाही की पुढे कसं जायचंय किंवा काहीतरी स्टक झाल्यासारखं वाटेल, तिथे तुम्ही त्या त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलू शकता. तुम्ही आधी म्हणालात तसं खरंच हा विषय खूप गहन आहे आणि त्याचे अनेक पदर आहेत. म्हणजे 2 वर्ष लागतात नोंदणी केल्यापासून. हे सुद्धा आम्हाला अगदी म्हणजे आश्चर्यकारकच वाटतंय की जनरली असं वाटतं की जायचं, एक फॉर्म भरायचा, 8-10 दिवसात काहीतरी होत असेल आणि बाळ मिळत असेल, पण जवळजवळ 2 वर्षाचा हा कालावधी आहे. जसं मॅडम आई होणं एक भाग आहे ना, तसं आई पण निभावणं हा सुद्धा एक भाग येतो. तर या दत्तक विधान प्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी पालकांनी किंवा त्या आई बाबांनी स्वतःच्या मनाची कशी तयारी करावी किंवा काय करावं त्यांनी? प्रक्रियेला सामोरं जाताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की मानसिक तयारी तर अगदी लागतेच लागते, पण त्याबरोबरीने काही गोष्टींची पूर्वकल्पना आणि तयारी पण असायला लागते. तर काय आहे ही तयारी? तर प्रक्रियेसाठी तयार होताना काही तांत्रिक बाबतींमध्ये आपण त्यांच्या बाबतीत खूप अलर्ट असायला पाहिजे किंवा मी म्हणेन की तुम्हाला सजग असलं पाहिजे. जसं की तुम्हाला ह्याची नेहमी जाणीव पाहिजे की ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे आता मला असं चित्र दिसतं गेले 15 सालापासून ही प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे आणि बरेचदा काय होतं की खूप लोक सगळ्या अर्थाने सक्षम असतात पण ते टेक्निकली फार साऊंड नसतात आणि त्यांना ईमेल बघता नाही येत, मग त्यांना कम्प्युटर्स हाताळता येत नाही. तर तांत्रिक बाबतीमध्ये हा जो तुमचा 1.5 वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही तांत्रिक बाबती शिकून घेतल्या पाहिजेत. कारण आता जर ही प्रक्रिया ऑनलाईन आहे तर आपल्याला तिच्यासाठी तयार होणं हा एक आपल्यासाठीचा चांगला भाग आहे की आपण स्वतःची तयारी करणं. तर टेक्निकली तुम्ही तयार व्हायला पाहिजे. म्हणजे काय करायचं तर तुम्हाला ईमेल तुमचा बघता आला पाहिजे, त्याची तुम्ही तयारी केली पाहिजे. आपण जे आता लोक इथे हा वेबिनार अटेंड करतोय ना त्याला आपल्याला वाटेल की त्यात काय एवढं ईमेल बघता येत नाही की काय, पण काही लोकांना खरंच नाही येत ईमेल बघता आणि त्यांच्यासाठी ही खूप मोठी भयंकर गोष्ट असते की फक्त ईमेल बघता येत नाही म्हणून त्यांना अडॉप्शन मध्ये मूल नाही मिळणार आहे. तर हा 1.5 वर्षाचा कालावधी ईमेल बघण्यासाठी तुम्हाला म्हणजे शिकण्यासाठी तुम्हाला वापरता येईल. ऑनलाईन गोष्टी कशा करायच्या असतात हे शिकण्यासाठी येईल. बरेचदा असं होतं की होमस्टडी रिपोर्ट जेव्हा करत असतात लोक म्हणजे संस्था, त्याच्यामध्ये पार्ट 1 नावाचा एक होमस्टडी रिपोर्टचा फॉर्म असतो जो आई वडिलांनी सेल्फ डिक्लेरेशन असतं ते स्वतःविषयीचं माहिती, तर ती भरून द्यायची असते. तर मी खूप वेळा बघते की ती थातूर मातूर भरून देतात किंवा नीट भरून देत नाही. तर तुमचं असेसमेंट ही तुम्ही एक संस्था करू शकते जी तुम्हाला प्रत्यक्ष भेटली आहे, पण जी संस्था तुम्हाला बाळ देणार आहे ती कुठली तरी वेगळीच संस्था आहे आणि ती तुमचं असेसमेंट कशी करेल जर तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन नीट केलेलं नाहीये, त्याच्यात बारीक गोष्टी भरलेल्या नाहीये. बरेचदा काय होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलंय आर्थिक उत्पन्न ते आणि त्यांचं प्रत्यक्ष जी कागदपत्र घेऊन जातात ते ह्याच्यामध्ये खूप तफावत असते आणि ते तिथे प्रत्यक्ष मूल पाहिला गेल्यावर असं म्हणतात की अहो आम्ही दाखवलं नाहीये पण आमचं तर उत्पन्न इतकं आहे. तर अशी संस्था तुमचं जे दाखवलेलं नाहीये ते उत्पन्न धरू शकत नाही आणि कारण संस्था मुलांचं वेलबिंग पाहत असते आणि अशा प्रकारे जे उत्पन्न तुम्ही दाखवत नाही किंवा जी कागदपत्र तुम्ही प्रेझेंट केलेली नाहीये ती फक्त तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मूल नाही देता येत. तर तुम्ही स्वतःविषयी जे म्हटलेलं आहे ते प्रूव्ह होण्यासाठी
सर्व प्रकारची कागदपत्र, तुम्ही सर्व प्रकारच्या रेसिट्स, हे सगळ्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जे 6 महिन्याच्या आधीची मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ही व्हॅलिड नसतात. तुमचा जेव्हा वेटिंग नंबर येतो तेव्हा जवळ यायला लागला की तुम्ही पुन्हा एकदा मेडिकल करून घ्यायला पाहिजे. ते नंतर 15 दिवसात करता येईल तुम्हाला, पण तरी तुमची काय तयारी पाहिजे, तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या फिटनेस सर्टिफिकेट, ह्या सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत, त्या तांत्रिक बाबी तुम्हाला पूर्ण केल्या आहेत की नाही तुम्ही हे बघायला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट अशी पण आहे की रजिस्ट्रेशन करून तुम्हाला जर 2 वर्ष झाली असतील आणि तुमचं मूल तुम्हाला दिसायला लागलं असेल तर, किंवा दिसणार असेल तर तुमचं 2 वर्षानंतर तुमचं रजिस्ट्रेशन तसंच असतं, पण HSR परत अपलोड करायला. तर तुम्हाला 2 वर्ष झाली असतील तर तुम्ही त्या संस्थेकडनं पुन्हा एकदा HSR परत करून घेऊन अपलोड करायला पाहिजे. तर ह्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्या तांत्रिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. अगदी प्राथमिक तयारी काय असेल म्हणाल, म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की हा मुळामध्ये फार खोल विषय आहे, फार खोल विषय. मी असं म्हणते की तुमची 1% जरी तयारी नसेल ना दत्तक विधानाविषयी, 1% जरी खात्री नसेल तर तुम्ही थांबलं पाहिजे पूर्ण 100% खात्री होण्यासाठी की मी अडॉप्टिव्ह पालक बनू शकते की नाही. कारण तुमचा 1% जे आहे ना ते मुलाच्या बाबतीत कधीतरी 100% होऊ शकतं. म्हणून 1% तयारी म्हणजे ती ही इतकी महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण जाणीवपूर्वक एका मुलाचं पालकत्व स्वीकारणार आहोत. जाणीवपूर्वक पालकत्व स्वीकारताना तुम्ही 100% विलिंग पाहिजे. तर ही एक तयारीची महत्वाची गोष्ट आहे तुमच्या अडॉप्शन प्रोसेस मधली. तर तुमची एकतर तयारी असायला पाहिजे मनाची पूर्ण. तर हा खोल विषय आहे. मनाची तयारी म्हणजे काय, ह्याच्यासाठी मला असं वाटतं एक वेगळं सेशन आपल्याला ते करायला लागेल, तो आपण परत कधीतरी करूया. पण मी असं म्हणते की प्राथमिकरित्या काय तयारी करायला लागेल. मी बघते की माणसांचं कुठे अडतं नेमकं, एक तर तांत्रिक दृष्ट्या अडतं. दुसरी गोष्ट एक असते की एक इमॅजिनरी थिंकिंग असतं, एक काल्पनिक म्हणून छवी आपल्या मनामध्ये असते आपल्या मुलाची, जे मुलं आपल्याला घ्यायची त्याची. आणि काय होतं की प्रत्यक्ष आपण जेव्हा मूल पाहायला जातो तेव्हा प्रत्यक्ष असं नाही होत की ते मूल आपल्या मनातल्या छवी सारखंच आहे. काय कारणं असतात ते मूल आपल्या छवी सारखं नसण्याची. एकतर पहिली गोष्ट असते की मुलं जेव्हा दत्तक विधानामध्ये येतात तेव्हा ती खूप वेगवेगळ्या कारणांनी आलेली असतात. त्याच्यातली वरवरची कारणं म्हणजे सामान्य कारणं, वरवरची नाही म्हणणार मी, सामान्यतः कारणं कुठली असतात ती म्हणजे पालक गरीब आहेत, किंवा खूप मुलं आहेत, खूप मुली आहेत, कौटुंबिक विसंवाद आहेत त्यांच्यामध्ये, किंवा काही कायदेशीर कलह आहेत, कुमारी मातांची मुलं असू शकतात, किंवा विधुर विधवांची माणसांची मुलं असू शकतात, मिसिंग मुलं आहेत, आपत्तीग्रस्त मुलं आहेत. जसं की कोविड मध्ये आम्हाला असं वाटतं की येत्या काळामध्ये कदाचित अडॉप्शन सेंटर्स मध्ये 1 किंवा 2 माता पिता गेलेली मुलं येऊ शकतात. तर अशा नॅचरल कलॅमिटीज मधून आलेली मुलं असतात. तर अशा प्रकारे हेळसांड होऊन आलेली मुलं असतात. आणि कुठलीही संस्था खूप चांगल्या असतात, संस्था खूप मनापासून काम करतात. आपल्याला माहितीये इथे काही कार्यकर्ते पण लोक आहेत जे काम करतात. आपल्याला माहितीये की आपण किती तळमळीने काम करतो, तरी सुद्धा कुटुंबातल्या मुलांची सारखी ही मुलं दिसू शकतात का, असू शकतात का, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. ह्या सगळ्या परिस्थितीची कल्पना नसल्यामुळे आपल्या मनामध्ये काहीतरी अवास्तव कल्पना असू शकतात मुलाच्या बाबतीत. जसं की मूल अत्यंत सुंदर असेल, पार्लेजी मच्या पुड्यावर पूर्वी असायचं, रसनाची ती गल असायची, आणि अशा प्रकारची मुलं आपल्याला मिळतील असं आपल्याला वाटत असतं, असू शकतात. असं मला असं म्हणायचंय की सगळीच मुलं चांगली असतात, सगळीच मुलं छान असतात. कृष्ण निळाच होता की नाही, मग आपण कुठे त्याला असं म्हटलं, आपण त्याला मनोहरी असं म्हणतो. आणि
त्याला किती उपमा दिल्यात, मनभावन, प्रियकर, काय काय. आणि मग आपल्याला असं निळसर छटेकडे झुकणारं, निळसर हे काळ्या छटेचंच एक रूप आहे, असं म्हटलं जातं. चित्रकार लोक म्हणतात की पूर्ण काळा असा प्रकारच नाहीये, तुम्ही डार्क निळा म्हणा. हा, तर असा प्रत्येक काळ्यामध्ये एका निळ्याची छटा असते, ग्रेची छटा असते असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे एक वेगळं दिसणारं मूल आपल्याला का नाही चालत? अनेक लोक इथे येऊन अडतात कारण त्यांना स्वतःच्या कल्पनेत त्यांनी तयार केलेली छवी जेव्हा दिसत नाही तेव्हा त्यांना त्रास होतो थोडासा ह्या अकल्पित गोष्टीशी जमवून घेताना. आपलं संस्थेचं आणि आपलं स्वतःचं पालक म्हणून एक काम आहे की ह्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांची नोंद ठेवणं आणि त्याच्यावर कॉशियसली काम करणं, अत्यंत प्रयत्नपूर्वक काम करणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा ही प्रिपरेशन टाइम आहे असं म्हणू. 1.5 वर्षाची ही जी वेळ आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा मूल आपल्या समोर येतं की नाही तर तेव्हा ते किती किती ट्रॉमातनं गेलेलं आहे, कशा कशा गोष्टीतनं गेलंय. मग ते थोडं अंडरवेट असेल, ते थोडं अशक्त दिसत असेल तर काय हरकत आहे. आम्ही जे रेस्टिंग टाइम असतो, आमच्याकडे 2 महिन्याचा रेस्टिंग टाइम असतो, कमीत कमी रेस्टिंग टाइम 2 महिने असतो मुलं आमच्याकडे आल्यावर. तर असं रेस्टिंग टाइम मध्ये 98% मुलं ही नॉर्मल होतात, म्हणजे नॉर्मल हेल्थ कंडिशन्स मध्ये येतात. आणि मग असं मूल जेव्हा तुम्ही पाहता ते दिसायला तुम्हाला फार, मी तुम्हाला या शब्दावर मुद्दामून जोर देते, फार अपिलिंग नसेल तरी ते चांगलंच मूल असतं आणि ते आपलं असतं की नाही, म्हणून आपण त्याला ते आपलं मन मानण्याची मनोभूमिका तयार केली पाहिजे जाणीवपूर्वक. आणि मूल जेव्हा तुमच्याकडे येतं कुटुंबामध्ये तेव्हा ते आपोआपच 50-60% त्याच्यामध्ये हर बाबतीमध्ये सुधारणाच होत असते. कारण कितीही चांगली असली तरी संस्था कुटुंबाची जागा घेऊ शकत नाही. कारण कुटुंबामध्ये आई वडील, आजी आजोबा आणि एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स असतात जे मुलाला प्रेम देत असतात, ज्याच्यामुळे त्याची चांगली वाढ होणार असते. तर हा एक खूप मोठा अडथळा आहे की आपला समज दत्तकाविषयीचा. आपल्याला वाटतं की मला हवं तसं कल्पनेतलं मूल मिळायला हवंय, तसं कधी कधी नाही होत. आणि बरेचदा आपल्यामध्ये ना आपल्यावर पगडा असतो फिल्मी गोष्टींचा, म्हणजे आपल्यावर खूप उपकारच आहेत चित्रपट सृष्टीचे, खूप चांगलं केले त्यांनी आपलं आयुष्य. पण त्यांच्याकडून आपण नेमकी एक गोष्ट घेतली की आपल्याला वाटतं की प्रेम आणि पालकत्व एकदम पहिल्या क्षणी प्रेमात पडायला पाहिजे आपण. असं प्रत्येक वेळेस होईल असं नसतं, कारण प्रत्यक्ष मूल पाहिल्यानंतर बरेचदा जबाबदारीची जाणीव होत असते की आपण इतके दिवस हे पाहत होतो पण प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायचा जेव्हा क्षण येतो ना तेव्हा स्वतःला वेळ लागतो. तर तो वेळ आहे ना तो आपण स्वतःला द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन खूप महत्वाची आहे. खूप पालक असं करतात की ते म्हणतात की तिथून ते मागे फिरतात, मूल दिसतं आणि घाबरतात. त्यांना असं वाटतं की नाही मी ही जबाबदारी, त्यांना ती जबाबदारी असं इतकं भान नसतं, ते त्यांना वाटतं मी नाही पेलू शकणार. अजून एक गोष्ट मला असं वाटते की आपण किती अडॉप्शन, तुम्ही म्हणलात की इतिहास होता ना, आहे की इतिहास. आपण सगळेजण एकमेकांचे कोण आहोत, अडॉप्टेड तर आहोत. म्हणजे माझे आई वडील, भावंड किंवा जी माझी ब्लड रिलेशनशिप सोडून उर्वरित सर्व लोक जे मला स्नेहबंधाने जोडले गेलेले आहेत, मग त्या नूतन ताई, नीता ताई, कोणीही असतील, माझ्या शेजारी पाजारी, माझा नवरा, हे सगळे आपण अडॉप्टेड तर आहोत एकमेकांचे. तर अडॉप्शन म्हणजे काय आहे? अडॉप्शन म्हणजे तुझ्या माझ्या वेगळेपणा सकटचं सहजीवन म्हणजे अडॉप्शन आहे. तर एक सहविचाराने एकत्रपणे वाढणं म्हणजे अडॉप्शन आहे. अडॉप्शनची एक परिभाषा कायदेशीर सोडली ना तर त्याची परिभाषा खूप वेगळी आहे आणि वेगवेगळ्या अंगाने फुलत जाणारी आहे. तर असे अडॉप्शनाचा इतिहास नाहीये का? तर आहे. आपण रोज अडॉप्शन करतोय, त्याच्याच संदर्भात जगतोय. मित्र मैत्रिणी, कलीग्स हे सगळे आपले अडॉप्टेड आहेत आणि इतका मोठा इतिहास आहे आपला अडॉप्शनचा. तर असं अडॉप्शनकडे बघितलं ना आपल्याला
तर आपल्याला अडॉप्शन एकदम सोपं वाटायला लागतं. तर अशा विचारसरणीची बैठक आपल्याला असायला पाहिजे आणि ही पूर्वतयारी असली पाहिजे. अजून एक गोष्ट सुचवी मी की खूप लोक जेन्युइन पालक असतात. जेव्हा आम्ही त्यांना इंटरव्ह्यू घेत असतो ना, तर तेव्हा मला स्वतःला हे जाणवत असतं की हे फार चांगले लोक आहेत. मी हे इतके सगळे अडॉप्शनचे इंटरव्ह्यू कंडक्ट करताना मला स्वतःला सामान्य माणसातलं अतिसामान्यत्व इतके वेळा ठळकपणे दिसलेलं आहे की ते म्हणावं तर नामांकित नाही झाले, पण ते खरोखरीच अलौकिक लोक आहेत स्वतःच्या विचारसरणीमुळे. आणि असे लोक असतानाही अडॉप्शनच्या तांत्रिक बाबी पूर्ण होऊ शकत नाहीत किंवा काही जे माइलस्टोन म्हणू आपण किंवा प्राथमिक गरजांवर ते प्राथमिक निकषांवर पुरे पडत नाहीत म्हणून त्यांना रिजेक्ट करायची वेळ येऊ शकते. तर जर तुम्ही अशा प्रकारे कागदपत्रात मागे असाल, आर्थिक दृष्ट्या म्हणजे कधी कधी काय होतं की अत्यंत जेन्युइन धडपडा माणूस आहे आणि मला दिसतंय की पुढच्या 2 वर्षामध्ये तो आर्थिक दृष्ट्या पण सक्षम होईल, पण मग त्याला ज्या क्षणी इंटरव्ह्यू चालू आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन होतंय त्यावेळेस त्याची आर्थिक बाजू तेवढी सक्षम नाहीये. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तर तुम्हाला खूप मोठी जमेची म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या चांगलंच असावं लागतं. मी असं नाही म्हणत श्रीमंत, पण तुम्ही मुलाला वाढवण्या एवढं तरी तुम्हाला आर्थिक स्थैर्य पाहिजे आहे. तर तुम्हाला ह्या 1.5 वर्षामध्ये स्वतःची आर्थिकदृष्ट्या स्थैर्य येईल अशी पण वाटचाल करावी तुम्ही, असं मी सुचवीन. स्थैर्य आणावं आणि ते प्रूव्ह होईल. बरेच लोक इन्कम टॅक्सेस भरत नाही, मग तुमचं प्रूव्ह होईल का? नाही होणार तुम्ही स्थैर्य आहे हे, कारण तुम्हाला लिगल डॉक्युमेंट लागतं ही प्रोसेस पूर्ण करायला. तर तुम्ही तांत्रिक, मानसिक आणि आर्थिक गरजा निकष पूर्ण होतील ह्याची तयारी स्वतःची करून ठेवली पाहिजे असं मी सुचवीन. ह्या प्रक्रियेची ही तयारी आहे. खूप छान मॅडम, तुम्ही इतकं समंजसपणे सांगताय, ऐकत राहावं असं वाटतंय आणि एका बाजूला इतक्या सुंदर कमेंट्स टाकतायत लोक की खूप छान वाटलं. ही सगळी प्रोसेस आणि हा विषय खरंच जितका जिव्हाळ्याचा आहे तितकाच गहन सुद्धा आहे. बऱ्याचशा तांत्रिक गोष्टींबद्दल थोडीफार माहिती आज कळलीच, पण एक प्रश्न मला असा वाटतो की आता स्नेहांकुरमध्ये किती लहान मुलं आहेत. तुम्ही तर अप्रत्यक्षरित्या त्या सगळ्यांची जणू आईच आहात. पण जेव्हा ही सगळी प्रोसेस पूर्ण होते आणि जेव्हा तुम्ही ते मूल त्या आई बाबांना देता, त्यांच्या हाती देता, आता तुम्ही ते तुमचं झालं म्हणून, तेव्हा नेमकं तुम्हाला काय वाटतं? आणि समजा काही दिवसांनी तेच मूल आई बाबांचं बोट धरून धावत धावत स्नेहांकुरमध्ये आलं, तर तेव्हाही तुम्हाला कसं वाटतं? असा हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारले की तुम्हाला कसं वाटतं? असं इतकी मोठी संस्था आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दत्तक विधानाचं काम करणाऱ्या संस्थेचे तुम्ही प्रमुख आहात, तुम्हाला कसं वाटतं या प्रसंगी? मी तुम्हाला म्हणजे मला असं नेहमी मी सांगत असते आणि मला वाटतं की मी जरी तुमच्याशी बोलत असले ना तरी एक मोठी टीम, मी तुम्हाला सांगितलं की 3000 लोकांचं स्वयंसेवी लोकांचं कार्यजाळ स्नेहालयाबरोबर नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात स्नेहांकुर पोहोचलेलं आहे. ते फक्त ह्या लोकांच्या बळामुळे पोहोचलेलं आहे आणि असे 3000 लोक स्नेहांकुर आणि स्नेहालयाचं स्वयंसेवक म्हणून काम करतात. आज तुमच्याशी मी बोलते ती त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलते आणि गिरीश असेल किंवा मी असेल, कोणीही आमच्यापैकी असेल, आम्ही एकमेकांना रिप्रेझेंट करत असतो. कारण आम्ही कुणीही स्वतंत्रपणे एकटेच हे काम करत असतो ना, तर हे काम अशा पद्धतीने पुढे जाऊ शकलं नसतं कधीच. त्यामुळे सर्व श्रेय चळवळीला आहे, ते मला कुणाला एकटीला नाहीये. तुम्ही विचारलं की कसं वाटतं तुम्हाला मूल जेव्हा दत्तकाला जातं तेव्हा? खरं म्हणाल तर खूप आनंद होतो. मी असं म्हणेन तुम्हाला, मी खाजगीमध्ये म्हणत असते किंवा स्वतःच्या मनाशी जेव्हा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की एका अतिसामान्य बाईच्या आयुष्यामध्ये, म्हणजे मी स्वतः अतिसामान्य आईच्या
बाईचं आयुष्य फक्त एक असामान्य कामाने उजळून गेलेलं आहे, ते म्हणजे स्नेहांकुर आहे. कारण की आपल्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात जेव्हा तुम्हाला एक मूल तुमच्याकडे येतं आणि असं वाटतं की हे जगेल का नाही जगेल, आणि हे जगेल का नाही जमेल ही दुविधा असते, आणि ह्या दुविधेतनं ते मूल जिवंत राहतं. निसर्ग मोठा म्हणजे मी पाहिलंय की अशक्यप्राय डायर कंडिशन मध्ये मरणासन्न असणारी मुलं अत्यंत चांगली झाली आणि ती दत्तक विधानात गेली. त्यावेळेस आपण अस्तित्वात असल्याची एक खूण म्हणून हे मूल चांगलं झालं असं आम्हाला सगळ्यांना जेव्हा वाटतं तेव्हा खूप उपकृत झाल्यासारखं वाटतं नियतीचं, कारण हे काम करायला मिळालं. आणि खूप आनंद वाटतो, कारण की बघा असं की नेहमी सगळेजण विचार करतात ना की मी काय करू शकतो. मला असं वाटतं आपण सगळे हा विचार करतो की मी काय करू शकतो. आणि मी तर इतकी मुलं पाहते, आम्ही सगळे इतकी मुलं पाहतो ज्यांना खूप काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. मुलांबरोबर ॲपरेंटली जितके चाइल्ड केअर मध्ये इन्स्टिट्यूशन मध्ये जेवढी मुलं आहेत, ही तर माझ्या मताने फार कमी मुलं आहेत जी संरक्षणाच्या कक्षेमध्ये आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन 60-70% मुलं आहेत जी आपल्याला दिसतच नाहीयेत, कारण ती असुरक्षित आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीयेत. आणि आशियातली काही मुलं आमच्यापर्यंत जेव्हा येत असतात तेव्हा मी काय करू शकते हा प्रश्न मनामध्ये 100% असतो. आणि तुम्हाला सांगू का, मला खूप जण म्हणतात की तुम्हाला काही वाटत नाही का, ही मुलं तुम्हाला कसं सहन होतं. मला सहन नव्हतं होत, पण सहन नव्हतं होत आम्हाला सगळ्यांना म्हणून आम्ही काम करायला सुरुवात केली आणि आम्ही आता ते सहन करायला शिकलो आहोत. त्या वेदनेला सहन करायला शिकलो आहोत म्हणून ती वेदना एका फलप्राप्तीच्या दिशेने गेलेली आहे. आणि अत्यंत वाईट अवस्थेतली म्हणजे दगडाच्या खाली सापडलेली मुलं, जी अगदी मरणार होती, हात अँप्यूट करायला सांगितलेला आहे, आणि अशा वेळेस सिव्हिल मधल्या डॉक्टरांनी पुण्याहून एक्सपर्ट बोलावे स्वतःहूनच आणि अँप्युटेशन टळावं आणि ती मुलगी मुंबईच्या डॉक्टर दाम्पत्याने घ्यावी. ह्याच्यासारखा आनंद काय असतो की आपल्याला दिसतंय की कोणीतरी जीवनाची किंमत काय आहे हे माणसाला मरतानाच फक्त कळू शकतं. जीवना इतकं अमूल्य काहीच नाही ह्या जगामध्ये. आणि अशा वेळेस मुलं जेव्हा जातात आणि हात धरून पुन्हा येतात, पालक येतात त्यांचे हात धरून, आणि मी काही लोकांचा आवर्जून उल्लेख करेन की मी नाव नाही सांगणार, पण हे जे दाम्पत्य होतं मुंबईचं ज्यांनी ती मुलगी घेतली, त्या मुलीला दगडाच्या ढिगाऱ्याखाली ठेवलं होतं, बाळाला म्हणजे, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर असा मोठा स्कार होता इथे एवढा. सौंदर्याच्या कक्षेमध्ये नाही बसत अशी मुलं, रूढ कक्षेमध्ये. पण त्या दाम्पत्याने हे बाळ घेतलं, असा कुठलाही भेद नाही त्यांच्या मनामध्ये आला. आणि असे पण लोक आहेत की जाणीवपूर्वक जागृत अवस्थेत ते पालकत्व स्वीकारतात. फक्त आमच्या हातून दत्तक विधान होतंय म्हणून आनंद नाही वाटत, असे लोक भेटतात म्हणून सुद्धा आनंद वाटतो की असे लोक आहेत समधर्मी, समविचाराचे. आणि अशा लोकांना भेटत असताना आपल्या मनामध्ये कायमच खूप आनंदाची भावना निर्माण होत असते. का होत असते? कारण तुमच्या माझ्यासारखी समान विचाराची एक कम्युनिटी भेटते, तेव्हा कम्युनिटी कम्फर्ट येत असतो आणि मग आनंद वाढतो माणसाचा. तर अशा प्रकारे खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. आमची जी सगळ्यात मोठी मुलगी आहे दत्तक गेलेली, तर तिला 1 वर्षापूर्वी बाळ झालं. आणि आम्ही असं म्हणतो, म्हणजे मला असं वाटतं बरं का, की दत्तक मुलांचं दत्तक विधान कधी पूर्ण होतं? वर्तुळ जेव्हा त्याला स्वतःला मूल होतं ना, तेव्हा ते वर्तुळ पूर्ण होतं. तर मला खूप छान वाटलं जेव्हा आमच्या पहिल्यांदा दत्तक गेलेल्या मुलीला ती खूप छान सासरी रुळली आहे आणि तिला स्वतःला मूल झालेलं आहे, हे जेव्हा मी बघते तेव्हा मला फार आनंद होतो आणि माझ्या सगळ्या टीमला फार आनंद होतो. तर तर हा आनंद फक्त मूल दत्तक गेल्याचा नसतो, तर त्यांचे पालक सुद्धा भेटतात ना, त्याचा पण आनंद असतो की असे लोक भेटत असतात. असे आनंदाचे आणि सुखाचे खूप क्षण आणि
तुमच्या अनुभवाच्या गाठीशी असणार आहेत, प्रश्नच नाही. मी श्रोत्यांमध्ये आता कोणाला प्रश्न विचारायचा याची हे करते, पण एक रिक्वेस्ट आहे मात्र, फक्त प्रश्न विचारा, कारण आपल्याला मॅडम कडून जास्त ऐकायचंय. फक्त प्रश्न आणि तोही थोडक्यात विचारावा. श्रोत्यांसाठी आपण ओपन करतोय, विचारू शकता. प्राजक्ताताई, मी नूतन गुळगुळे बोलतेय. मलाच पहिला प्रश्न पडलेला आहे की तुम्ही एवढी छान माहिती दिलीत, तर जसं पालकांचं वय कितीपर्यंत तुम्ही देऊ शकता, आणि त्याबरोबर आपण मुलं म्हणतो, प्रत्येक जण म्हणतं की मला बाळच पाहिजे, तर मग जेव्हा ती मुलं मोठी होतात मग ते किती वय असतं की तोपर्यंत तुम्ही अडॉप्शनची प्रोसिजर करू शकता? आम्ही दत्तक विधान 0 ते 18 वर्षापर्यंत करू शकतो. आणि पालकांचं वय पण तुमच्या वेगवेगळ्या पालकांची वेगवेगळी कॅटेगरी असते. म्हणजे तुम्ही 90च्या पर्यंत तुमची बेरीज असेल तर तुम्हाला 0 ते 2 वयोगटातलं मूल मिळतं. जशी तुमची वयाची बेरीज वाढत जाते तसं तसं मुलाचं वय सुद्धा वाढणं अपेक्षित असतं, आणि मग तुम्हाला वाढीव वयाचं मूल मिळत असतं. आणि एक प्रश्न आहे की आपल्याकडे एवढी मुलं असतात, म्हणजे एकत्र ती मुलं लहानाची मोठी होतात, वेगवेगळ्या वयोगटातली असतात, मग त्यावेळेला एखादं मूल अडॉप्ट झालं, माझीच मैत्रीण अडॉप्ट झाली, तर मग असं वाटून त्या दुसऱ्या मुलावर काही परिणाम होतो किंवा आपल्याला घेतलं जाईल का, असे काही प्रश्न येतात का? मी असं पाहिलेलं ना की मुलं उल्हासित असतात आणि त्यांना असं खात्री असते की मला साधारण 10-1 वर्षापर्यंत तरी असंच असतं की मुलांना असं वाटतं की मला पण माझे आई बाबा येणार आहेत घ्यायला. त्यामुळे त्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट होताना मी तरी फार पाहिला नाहीये माझ्या इथे. आणि मुलं उत्सुक असतात आणि वाट बघत असतात त्यांचे आई वडील त्यांना भेटायला येण्याची आणि अडॉप्शन होण्याची. आणि सगळी चाइल्ड केअर सेंटर्स ही अडॉप्शन सेंटर्स नसतात असं म्हटलं जातं, तर हे खरं आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते नसेल तर मग त्या चाइल्ड केअर सेंटर्स मध्ये सुद्धा खूपशी मुलं असतात, मग ती मुलं ही अडॉप्शनला जाऊ शकतात का? चाइल्ड केअर, हो, सगळे चाइल्ड केअर सेंटर ही अडॉप्शन सेंटर्स नसतात. पण आता काय केलेलं आहे, म्हणजे आता आपण म्हणूयात की इंटरनेट क्रांतीमुळे एक गोष्ट झालेली आहे की चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन, CCI म्हणतो आम्ही त्यांना, तर त्या चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन मधली जी मुलं अशी आहेत की ज्यांना आई बाबा नाही आहेत, ऑर्फन आहेत, त्यांना अडॉप्शन सेंटरशी लिंक केलेलं असतं. आणि जरी ती प्रत्यक्ष अडॉप्शन सेंटर मध्ये नसली तरी ती दत्तकासाठी असू शकतात, दत्तकाच्या प्रवाहामध्ये येऊ शकतात ही मुलं. असे लिंकेजेस आता झालेले आहेत. पण जी मुलांना एकल पालकत्व, म्हणजे एक पालक आहे ज्या मुलांना, किंवा नातेवाईक आहेत आणि त्यांना इच्छा आहे मूल सांभाळायची, किंवा दोन्ही पालक आहेत पण ते CCI मध्ये आहेत, ती मुलं मात्र दत्तक विधानासाठी नसतात. आणि माझा आता शेवटचा प्रश्न आहे की समजा म्हणजे असं बरेच जण म्हणतात की अरे कर मूल अडॉप्ट कर, तुलाही नंतर होऊ शकतं, आणि योगायोगाने खरोखरच नॅचरली त्यांना मूल झालं, तर ते काही जण असं करतात की नाही मला आता हे अडॉप्टेड चाइल्ड नको आहे, तर ते परत देऊ शकतात का? म्हणजे असं, कारण आपण सुद्धा म्हणजे आम्ही जे वावरतो त्यावेळेला असं बोललं जातं की अरे मग आता अडॉप्टेडच आहे ना, ते आपल्याला नको, आपलं नॅचरली आहे. मग अशा बाबतीत काय होतं? मूल परत देणं, मी असं म्हणते की मुळामध्ये ही फार अमानुष गोष्ट आहे असं मला वाटतं. ह्या कारणामुळे मूल परत देणं, मूल परत घेण्याची प्रक्रिया ही तितकीशी सोपी नाही हे रिव्हर्स करता येणं, कारण तुमचं मूल हे न्यायालयासमोर तुम्ही घेतलेलं आहे. आणि प्रत्येक अडॉप्शन सेंटर्सची मला असं वाटतं की जबाबदारी आहे की जेव्हा कधी मूल परत घ्यायची वेळ येते तेव्हा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करूनच ते मूल परत घ्यावं. आणि कुठलेही अडॉप्शन सेंटर्स अशा प्रकारे मूल परत नाही घेत, ठोस कुठलंही कारण नसताना. त्यामुळे रिव्हर्सल करता येईल ह्या विचाराने कुणीही अडॉप्शन करू नये.
कारण रिव्हर्सलची पॉसिबिलिटी ही खूप कमी असते आणि असं माणूस म्हणून हे असा विचार करणं हे खूप स्वतःला लाजिरवाणी गोष्ट आहे. थँक्यू खरंय मॅडम. मॅडम, ते बरोबर. आपण समारोपाकडे थोडंसं वळतोय. आणखीन एखादा प्रश्न आपण घेऊ, पण त्यापूर्वी मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करतो या कार्यक्रमाच्या संदर्भात, तर एकदा रजिस्ट्रेशन ज्यांनी केले त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. फक्त व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तरी तुम्हाला पुढचा कार्यक्रम, त्याची लिंक, ही सगळी माहिती मिळू शकते. दुसरी एक अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे एनजीएफ आणि सक्षम या दोन्ही सुद्धा सामाजिक काम करणाऱ्या, अतिशय धडपडणाऱ्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अशा या 2 संस्था आहेत. या दोन्ही संस्थांनी मिळून स्वानंद सेवा सदन हा एक मोठा प्रकल्प डोळ्यासमोर ठेवला. एक स्वप्न येते, त्याचा ध्यास घेऊनच सगळेजण काम करतायत. दिव्यांग मुलं आणि त्यांचे पालक यांना एकत्रित राहता यावं यासाठी हा प्रकल्प आहे. मला वाटतं भारतातला हा पहिलाच प्रकल्प असा असेल की दिव्यांग मुलं आणि त्यांचे पालक एकत्र राहू शकतील, आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अर्थात यासाठी पैशाची सुद्धा तितकीच गरज आहे. या दृष्टीने मी नम्रपणे आवाहन करेन आपल्याला, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एक मदतीचं पाऊल टाकावं. एनजीएफच्या किंवा सक्षमच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर त्याचे डिटेल्स मिळतील, पण आपल्याकडून मदतीची अपेक्षा आम्हाला नक्कीच आहे. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे यानंतर दिनांक 29 ऑगस्टला शनिवारी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, नट संजय जाधव सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा शून्यातून निर्माण झालेला आणि पुढे यशाच्या शिखरावर पोहोचलेले ते हा जीवन प्रवास आणि चित्रपट सृष्टीतील करिअर संबंधात अनुभवांसंदर्भात ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. तेव्हा शनिवार 29 ऑगस्ट विसरू नका. या 1-2-3 सूचना मला सांगायच्या होत्या. यानंतर आपण एखादा प्रश्न घेऊ, कारण आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेता. मॅडम, महत्वाचा प्रश्न म्हणजे की स्पेशल चाइल्ड ही अडॉप्ट होतात का? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मुंबईतल्या त्या डॉक्टरांनी घेतलं, पण असे म्हणजे कारण आपलं ह्याचं स्पेशल चाइल्डचं असल्यामुळे हा प्रश्न जरा हे वाटतं. अगदी अगदी. तर मी आवर्जून उल्लेख करेन, तुम्ही बरं झालं विचारलं. अडॉप्शनची खूप मोठी वेटिंग लिस्ट आहे, पण असं असलं तरी एक कॅटेगरी आहे, ती म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा विशेष मुलांची कॅटेगरी. आणि ह्या मुलांना इमिजिएट प्लेसमेंटमध्ये ही मुलं येतात, आपण त्यांना घेऊ शकतो. आणि आपण, मला असं वाटतं नेहमी की हे सगळं असं असतं की नाही की आपल्याला स्वतःला मूल होणार असेल तर आपण कधी असा विचार करतो का, आपण एका होपफुल फाउंडेशनवर आपलं सगळं वाटचाल चालू असते आणि आपल्याला असं वाटत असतं की सगळं काही सकारात्मकच होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि अगदी दुर्दैवाने जर असं झालं की आपलं मूल हे विशेष मूल म्हणून जन्माला आलं, तर आपण किती प्रेमाने त्यांना सांभाळ करतो, कारण आपल्याला आपण खरंच आई वडील झालेलो असतो. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे जर आपण खूप आनंदाने आणि प्रेमाने विशेष मुलांचे बायोलॉजिकल आई वडील जर होऊ शकलो म्हणजे होतोच आपण, तर तितक्याच प्रेमाने आपण अडॉप्शन मध्ये सुद्धा जी विशेष मुलं आहेत, दिव्यांग मुलं आहेत, ह्यांना का नाही घेऊ शकत? कारण ही मुलं सुद्धा घराची, आई वडिलांची वाट बघत असतात आणि कधी कधी त्यांना फक्त प्रेमाची गरज असते आणि खूप चांगल्या पद्धतीने वाढतात, ती मोठी होतात. मी आवर्जून सांगेन अशी मुलं की आमच्याकडे पण काही दिव्यांग मुलं आहेत किंवा खूप सीसीआय आहेत, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, ज्या सीसीआय आहेत एका प्रकारच्या, त्यांच्याकडे खूप मुलं असतात. तर त्यातल्या जी मुलं दत्तकामध्ये येऊ शकत असतील तर आई वडिलांनी खूप सकारात्मक विचार करून, जसं की आता माझ्याकडे बाळ आहे, त्याच्या हाडांना जन्मतः पाय ते पूर्ण आकडे आहेत, म्हणजे उलटेच आहेत ऑलमोस्ट. तर आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली आणि ते जितके नीट होते तेवढे आम्ही करू. आता अशा सगळ्या मुलांना परदेशातले लोक मात्र खूप आनंदाने घेतात आणि आपण का नाही घेऊ शकत, असा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. का बरं आपल्या उच्च भारतीय संस्कृतीला हे मानवत नाही की मी असं विशेष पण घेईन
मी कुठल्या कपॅसिटीत हे म्हणते आहे की विशेष मूल घेतलं पाहिजे, कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी पण एक विशेष मूल घेतलेलं आहे. तर असं विशेष मूल आपण घेण्याचा आनंद का नाही वाढवत बरं, का नाही घेत जाणीवपूर्वक? कारण आपल्याला आपला स्वतःशी संवाद कमी पडतो. आपला जेव्हा आपण असं मूल नाकारतो तेव्हा आपला स्वतःवर विश्वास नाहीये, असं त्याचं द्योतक आहे हे. ज्यांना खरंच मनातून आई वडील व्हायचंय, नैसर्गिकरित्या जेव्हा असं होत असतं तेव्हा टाळतो का आपण ही गोष्ट? तर आजच्या निमित्ताने मी अशी सगळ्यांना विनंती करेन आणि की विशेष कॅटेगरीतली मुलं, दत्तक मुलं, ही विशेष दत्तक मुलं जी इमिजिएट प्लेसमेंट मध्ये आहेत, जी दिव्यांग आहेत, त्यांना दत्तक घेण्याचा जरूर विचार करा. आणि आपण असं बघूया की ही जी मुलं फॉरेन अडॉप्शनला जातात त्यातली 99% मुलं फॉरेन अडॉप्शनला जातात. तर आपण 99% मुलं ही आपल्या भारतीय लोक घेऊयात आणि 1% ठीक आहेत कोणी बाहेरच्यांनी घेतलेत तर असं व्हावं ह्याच्या मी स्वतः प्रतीक्षेत आहे. आणि त्या निमित्ताने मी एक विचार मला असं वाटतं तुमच्यामध्ये सोडून देते ऐकणाऱ्यांमध्ये, तुम्ही जरूर ह्याच्यावर विचार करा की तुम्ही विशेष पालक होऊ शकता का, विशेष मुलांचे विशेष पालक. खरे मॅडम, तुम्ही अगदी म्हणजे अंतर्मुख करणारे असे विचार आहेत. खरं म्हणजे विचार करायला लावणारे, बंद मनाची दारं उघडायला लावणारं असंच हे सगळं सेशन आहे. मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ह्याच भावना आता असणार आहेत. एक शेवटचा प्रश्न आपण घेतोय, श्रोत्यांपैकी कोण विचारणार आहे का? नूतन मॅडम, तुमचा काही प्रश्न? हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम, मी वर्षा चव्हाण बोलते. बोला बोला. हा मॅडम, आमचे आता मुलं जे विशेष मुलं आहेत, माझा मुलगा स्वतः विशेष मुलगा आहे, तर मी त्याला किती वर्षाला दत्तक घ्यावं लागेल मॅडम कोर्टाकडून त्याला पालकत्व स्वीकारायला? मला नीटसा नाही कळला प्रश्न, मला परत नीट सांगाल का? मॅडम, माझा मुलगा विशेष आहे आणि आता 18 वर्ष जर त्याचे पूर्ण झाले तर मग आम्हाला कुठल्या प्रक्रियेने त्याला दत्तक घ्यावं लागेल? म्हणजे तुम्हाला दत्तक मूल घ्यायचंय असं म्हणताय का तुम्ही? हा, कारण आम्हाला असं सांगितलं की मॅडम की आता आमच्या नंतर त्या विशेष मुलाचं कोण काळजी घेणार, मग पालकांनी स्वतः कोर्टाकडून असं दत्तक घ्यायचं असं काहीतरी फॉर्म निघालेले आहेत आणि असे बरेचसे आमची मुलं आहेत, त्यांना आम्ही कसं अडॉप्ट करायचं? कारण त्यांचे भाऊ बहीण कोण स्वीकारणार मॅडम, विशेष मुलांना कोण स्वीकारणार? नूतनताई ह्यांना खूप सारे आहेत मनात. मला सांगाल का ह्यांना काय म्हणायचंय? हा मॅडम, त्यांना असं म्हणायचंय की आपला नॉर्मल प्रश्न आहे की ह्या स्पेशल चाइल्डचं पुढे काय, विशेष मुलांचं जसं त्यांचं वय वाढतं तसं आई वडिलांचं वय वाढतं, मग त्यानंतर आपल्या मुलाचं काय होणार हा प्रत्येकाला प्रश्न असतो, कारण त्याची नॉर्मल भाऊ बहीण सांभाळतीलच याची गॅरंटी नसते. तर मला असं वाटतं की त्यांना असं म्हणायचंय की मग आमची मुलं आम्ही दत्तक देऊ शकतो का, असंच म्हणायचंय का चव्हाणताई तुम्हाला? हो, म्हणजे आम्ही आता आमच्या नंतर आम्ही आहे तोपर्यंत आम्ही स्वीकार करणार ना मॅडम. मग आता त्यांचे भाऊ बहीण कोणी दत्तक घेता येते का पुढे चालून त्यांना? म्हणजे आई वडील आहेत पण ते त्यांना दुसऱ्यांना कोणाला तरी ते मूल दत्तक द्यायचंय, तर असं ते करू शकतात का? आता तुमचा मुलगा जर 18 वर्षाचा जर झाला असेल ना, तर 18 पूर्ण झाला असेल तर तो संज्ञान म्हणजे मुलगा झाला असं समजलं जातं वयाच्या दृष्टीने, आणि मग त्याला दत्तक प्रक्रियेमध्ये नाही येता येत. दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं जर असं मूल विशेष आपल्याला आधीच द्यायचं असेल अडॉप्शनसाठी, दत्तक प्रक्रियेसाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला संस्थेशी संपर्क करून हक्क सोडपत्र करायला लागतं, त्याच्यावरचे सगळे हक्क सरेंडर करायला लागतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्या अडॉप्शन सेंटर मध्येच जायला पाहिजे. पण आता 18 वर्षानंतर असं नाही होऊ शकणार. आणि राहिली ही गोष्ट की तुमच्या नंतर कोण बघणार त्यांच्याकडे,
तर मला असं वाटतं की इथे नूतन गुळगुळे फाउंडेशनचा तुम्ही आता एका उपक्रमाविषयी सांगितलं, तर स्वानंद बरोबर आहे का? हो हो बरोबर आहे. हो, तर स्वानंद ते सेवा. हो, तर त्याचं उत्तर हेच आहे की अशा प्रकारे मग मुलं मोठी झाल्यावर अशा संस्थांमध्येच मुलं राहू शकतात पालकांबरोबर. दत्तक विधानामध्ये 18 वर्षानंतर नाही येत आहे. ओके, थँक्यू. आणि येस, हा प्राजक्ता मॅडम खूप मोठा प्रश्न आहे लोकांचा, कारण हे आम्ही दररोज अनुभवतो की आपल्यानंतर मुलाचं काय हे प्रत्येकाच्याच मनात असतं. म्हणजे नॉर्मल मुलांचं सुद्धा असतं, तसंच ह्या मुलांच्या, विशेष मुलांच्या पालकांचा जास्त हा प्रश्न आहे. म्हणून मला वाटतं त्या ताईंनी विचारला असेल तसा प्रश्न. हो, बरं झालं विचारलं त्यांनी आपल्याला हे आणि पण त्याच्यातून आणखीन एक गोष्ट पण मला वाटतं की खरंच सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि अशा ज्या संस्था आहेत, एनजीएफ किंवा आता एनजीएफचा हा स्वानंद सेवा सदन सारखा जो प्रकल्प त्यांचं जे स्वप्न आहे सक्षमचं आणि एनजीएफचं, अशा चांगल्या गोष्टींसाठी माणसांनी सढळ हाताने सर्व प्रकारची मदत, पैसा हीच केवळ मदत असते असं नाही, बरोबर. सर्व प्रकारची मदत प्रत्येक माणसाने करायचं ठरवलं ना, तर खरं सगळ्यांचं जगणं सुंदर होईल. आणि कितीतरी अनाथ, अपंग, दिव्यांग, विकलांग मुलांचे प्रश्न सुटतील आणि समाज सुंदर होईल. आणि तो दृष्टिकोन याच्यातून मिळावा म्हणूनच खरं मॅडम आम्ही या विषयाला आज हात घातला. आणि इतकं सुंदर हे झालं सेशन, खूप छान. म्हणजे न विसरता येण्यासारखं, खूप विचार करायला लावणारं, मनात घर करायला लावणारं. तुमचं बोलणं इतकं सुंदर होतं आणि तुम्ही काम करत असल्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये तो दृष्टिकोन, तो जिव्हाळा आणि तो जिवंतपणा सुद्धा ना, जो करतो ना त्याचं बोलणं अधिक प्रभावी असतं. तसं ते सगळं सेशन आजचं अतिशय सुंदर झालं. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप की धन्यवाद तुम्ही आम्हाला इतकी सुंदर माहिती दिलीत. मी सगळ्यांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि आमचा एक प्रोटोकॉल प्रमाणे आभार मानण्यासाठी शौनक संजगिरी यांना विनंती करते. तत्पूर्वी नमस्कार मॅडम. येस, तत्पूर्वी मी तुम्हा सगळ्यांचे, श्रोत्यांचे, सहभागी लोकांचे, तंत्रज्ञांचे, एनजीएफ आणि सक्षम, नीताताई तुमचेही खूप पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार श्रोतेगण हो. एनजीएफ आणि सक्षम आयोजित वेबिनार व्याख्यानाच्या तिसऱ्या पुष्पाच्या प्रमुख व्याख्यात्या व स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रांच्या सर्वेसर्वा डॉक्टर सौ प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून संबोधित केले, याबद्दल मी एनजीएफ व सक्षम तर्फे त्यांचे आभार मानतो. तसेच सक्षमचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य श्री रमेश सावंत यांचेही मी आभार मानतो. सक्षमचेच विपुलभाई सोळंकी, श्री यशोधन पवार व त्यांची अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करणारी टीम सेजल मेहरा, खुशी सुदेन, कीर्ती दोशी, कार्तिकेय सतेजा, तन्सिया साबू, प्रिया सांकला, ध्रुव कोठारी, ऋषिकेश राज, सय्यद अमीन अहमद, आदित्य विजय कुमार, स्वप्नील पवार या सर्वांचेही मी आभार मानतो. तसेच आपल्या अप्रतिम निवेदनाने नेहमीच या कार्यक्रमाचे सारथ्य करणाऱ्या सौ नीतामाळी मॅडम व येथे ऑनलाईन जमलेल्या सर्व श्रोतेगणांचेही मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या एनजीएफच्या अध्यक्षा सौ नूतनताई गुळगुळे, विनायक गुळगुळे, विनोद धोण व संपूर्ण एनजीएफची टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. आता लवकरच पुढील वेबिनार व्याख्यानाच्या पुष्पामध्ये भेटू अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया 29 ऑगस्ट शनिवार.